नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख सेगमेंटमध्ये आपले पुनश्च स्वागत करते. मंडळी, आज आपण जिला भेटणार आहोत तिचा प्रवास म्हणजे केवळ शिक्षणाचाच प्रवास नाही, तर शिकवण्याचा आणि बदल घडवण्याचा प्रवास आहे. ती आकड्यांशी खेळते. तिचे हे आकडे निर्णय बदलायला भाग पाडतात आणि हे का बदलतात, त्या आकड्यांची ती कशी खेळते, तिचा हा प्रवास कसा झालेला आहे, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तिचं नाव आहे डॉक्टर संजीवनी अलका. नमस्कार डॉक्टर संजीवनी. नमस्कार अलका. तू मला संजीवनी किंवा संजू म्हटलंस तर चालेल, संवाद अजून सुरेख होईल. अरे वा. तर मंडळी, ही जी आपली मैत्रीण आहे के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऑफ स्टडीज या कॉलेजमध्ये बिझनेस अनालिटिक्स या विषयाची विभाग प्रमुख आहे. तर मंडळी, तिचा हा प्रवास, तिचं हे शिक्षण, ते तिचा कसा ती उपयोग करते, ते आज आपण सगळं जाणून घेऊया. तर संजीवनी, सर्वप्रथम आज तू या ओळख या सेगमेंटमध्ये आल्याबद्दल मी तुझे स्वागत करते आणि ते स्वागत आज मी आमच्या न्यूज स्टोरीतर्फे तुला हे भेट देते. धन्यवाद अलका. मला तुझं खरंच कौतुक आहे. न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल कथा, संवाद, पर्यटन अशा विविध कथांनी समृद्ध आहे. आणि मला वाटतं एवढ्यात तुम्हाला एक अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे आणि तो आहे रापा, प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. आणि मला तुमचं दोघांचंही, देवेंद्र सर आणि अलका, तुमचं दोघांचंही कौतुक आहे. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. येस येस, थँक्यू. म्हणजे खरं तर पूर्वी आम्ही शब्दांनी लोकांचे संवाद साधत होतो. आज प्रत्यक्ष अशा वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख या यूट्यूबद्वारे करतोय, प्रत्यक्ष त्यांची संवाद साधतो आहे. हा एक पुढचा टप्पा आहे खरं तर. मला वाटतं 7 एपिसोड शूट केलेले. येस 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 येस. तर संजीवनी, मला असं विचारायचं आहे, तू डेटा अनालिटिक्स म्हणजे बिझनेस अनालिटिक्स या विभागाची प्रमुख आहेस. तर तुझा हा प्रवास म्हणजे हा नक्की प्रवास कसा सुरुवात झाला, म्हणजे शिक्षणाची पार्श्वभूमी सांग. अलका, मी MSc MBA आणि त्यानंतर PhD केलेलं आहे आणि सध्या के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथे बिझनेस अनालिटिक्स डिपार्टमेंटची मी हेड ऑफ द डिपार्टमेंट एरिया चेअरपर्सन आहे. माझ्या टीममध्ये आम्ही 10 लोक आहोत आणि वेगवेगळे विषय जसे की बिझनेस रिसर्च, डेटा व्हिज्युअलायझेशन, वेब अनालिटिक्स, सोशल मीडिया अनालिटिक्स असे सगळे या विषयांवर आमचा हातखंडा आहे. माझ्या शिक्षणाची सुरुवात, मला मॅथ्स या विषयात इंटरेस्ट होता. जसं तू स्टार्टिंगला म्हटलंस की आकड्यांशी खेळते. आय वॉज व्हेरी क्लोज टू नंबर्स. आणि मग त्यातनं निर्माण झाले बिग डेटा. आधी आपल्या वेळेला आपण सॉल्व्ह केलेत, इक्वेशन सॉल्व्ह केलेत किंवा ग्राफ्स ड्रॉ केलेले आहेत. आणि नंतर 2016 पासून जर का तू बघशील तर ज्या प्रकारे ऍप्स आले, पोर्टल्स आले, ई कॉमर्सची सुरुवात झाली, हा डेटा किंवा हे नंबर्स हे मेगा टू हेक्सा टू पेटा असे वाढत गेले. म्हणजे नंबर्स किंवा डेटा हा आपल्याकडे व्हॉल्यूम नसाला, जसं आपण म्हणतो की व्हरायटीज ऑफ मोड मधनं आले आणि व्हॉल्यूम मध्ये डेटा आपल्याकडे. अशी ही या डेटाची जेव्हा एक्सपोनेन्शियली वाढ झाली, तेव्हा के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट किंवा सोमय्या युनिव्हर्सिटीने असं ठरवलं की वी शुड हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट अँड वी शुड हँडल दिस सेपरेटली. ही एक रिक्वायर्ड स्किल सेट आहे आणि ही सगळ्यांना आलीच पाहिजे. आणि त्या प्रकारे आम्ही 2019 मध्ये बिझनेस अनालिटिक्स हा डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केला. आणि मला ती संधी चालून आली की मी त्याला सांभाळावं, त्या डिपार्टमेंटला सांभाळावं. आता ते बेबी आमचं 6 इयर्सचं झालेलं आहे. 6 इयर्स हे तर खूप छान आहे. पण लहानपणापासूनच तू या क्षेत्राशी निगडीत होतीस का, म्हणजे हळूहळू तुला याची आवड निर्माण झाली? नक्की कसं काय झालं ते? लहानपणी मला आवड होती मॅथमॅटिक्स आणि भूगोल किंवा स्टॅटिस्टिक्स अशा सगळ्या विषयांची. पण मला असं लक्षात आलं की ती आवड मला नंतर कामात आली पॅटर्न रिकॉग्नाइज करण्यात. अच्छा. जर का आपण जॉमेट्रीमध्ये जर का काही डायग्राम्स काढलेले आहेत किंवा मॅथमॅटिक्समध्ये काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत, त्यांचे हायज, लोज, मिनिमॅक्सी, ॲव्हरेजेस, फोरकास्ट, मिडियन्स, ह्या सगळ्या व्हॅल्यूचा एक्झॅक्टली एक्स्ट्रॅक्ट काय आहे, ते बिझनेसमध्ये कसे लागू होतील
हे इम्प्लिमेंटेशन मी प्रोफेशनमध्ये येऊन शिकले. अच्छा. पण त्याची ओढ मला लहानपणीच होती. आज मी मास्टरी केलेली आहे डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये, जो की एक की सब्जेक्ट आहे बिझनेस अनालिटिक्सचा किंवा प्रत्येक बिझनेसचा. आवड आणि नीड, बेज नीड, या दोघांची सांगड घालून बिझनेस अनालिटिक्स बनलेलं आहे. म्हणजे पण आज तसं बघायला गेलं तर हे डेटा हा आपण जनरली आयुष्यात वापरतोच, म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहाराशी हा निगडीत आहेच. पण हे डेटा अनालिटिक हे क्षेत्र इतकं वेगळं आहे ना, मग ते महिलांसाठी खुलं आहे? महिलांनी कितपत या क्षेत्रामध्ये जावं असं? कारण ज्या अर्थी हे सगळं तुझं ऐकते त्या अर्थी खरोखर कौतुक वाटतं की या सगळ्या गोष्टी महिलांनी एवढं हे जे सांभाळावं, हे कसं काय? म्हणजे मला तर अजूनही आश्चर्य वाटतंय. मला याला थोडासा दुसरा अँगल द्यावा असं वाटेल. हे क्षेत्र जेंडर न्यूट्रल आहे. अच्छा. त्यामुळे बिझनेस अनालिटिक्स किंवा डेटा अनालिटिक्स हे फक्त स्त्रियांसाठी आहे किंवा पुरुषांसाठी आहे, या पलीकडे आपल्याला विचार करायला लागतो. अच्छा. आता बरेच प्रोफेशन्स असे आहेत की तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, तुम्ही एंटायर तुमचं लाईफ घरी बसून काम करून पैसे कमवू शकता, सामर्थ्य आहे तुमचं तसं. पण बिझनेस अनालिटिक्स ॲज सच इज अ जेंडर न्यूट्रल फील्ड. त्यामुळे स्त्रियांनाच इथे वाव आहे किंवा पुरुषांना नाही असं नाही आहे. जसं फॉर सिम्पल एक्झाम्पल, आपण एखादी डिश खातो, सो वी नेवर थिंक की ही पुरुष शेफनी बनवली की स्त्री शेफनी बनवली. डिश इज इम्पॉर्टंट. तसंच एखादा प्रोजेक्ट डेटा ड्रिव्हन जेव्हा डिलिव्हर होतो, ऍक्शनेबल इन्साइट्स असतात, त्यामुळे त्या स्त्रीनी फाइंड आउट केलेले आहे किंवा पुरुषांनी फाइंड आउट केलेले हे हा अँगल इथे लागणार नाही. पण येस, जेव्हा करिअरच्या एखाद्या स्टेपला तुम्हाला सबॅटिकल घ्यायची आहे पण ॲट द सेम टाइम प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे, तर वाय नॉट यू लर्न सम स्किल सेट, यू लर्न सम टूल्स अँड अनालाइज द डेटा, गेट सम ॲक्शनेबल इन्साइट्स अँड फॉलो युअर पॅशन. म्हणजे जनरली आपण आपल्या रोजच्या याच्यामध्ये विचार करतो की या अँगलनी केलं तर हे चांगलं होईल का, या अँगलनी केलं तर हा आयटम चांगला होईल का. तसंच विविधतेने विचार करून डेटा समोर मांडून आपण म्हणजे तुम्ही त्याला आकार देता आणि तुम्ही ते लोकांसमोर किंवा व्यावसायिकांसमोर मांडता. मला ॲक्च्युली खरं तर असंही डेटा अनालिटिक्स म्हणजे असं विचारायचं की एक्झॅक्टली डेटा अनालिटिक्स म्हणजे काय काम असतं, म्हणजे काय एक्झॅक्टली आहे, हे जरा प्रेक्षकांना सांगितलं तर बरोबर. नक्कीच नक्कीच. खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा हा क्वेश्चन आहे आणि मला आवडेल बोलायला. मला इथे कोट करायला आवडेल हॅल वॅरियन, जे गुगलचे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत. सो व्हॉट हॅल वॅरियन हॅज सेड दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल सेट जे आता आपल्याला लागणार आहे ते आहे अंडरस्टँड द डेटा, एक्स्ट्रॅक्ट द डेटा अँड कम्युनिकेट द डेटा. सो व्हॉट इज डेटा, व्हॉट आर नंबर्स. आणि तू पाहिलं असेल की मी ॲक्शनेबल इन्साइट्स या वर्डवर जोर दिलेला आहे. आता सिम्पली आपण एक पोस्ट टाकली आहे, आपण एक लिंक्डइन पोस्ट टाकली किंवा युट्यूबवर आपण काहीतरी शेअर केलं, सो ते किती लोकांपर्यंत पोहोचलं, तर त्याला किती लाईक्स आहेत, किती लोकांपर्यंत शेअर झाले, किती लोकांनी ते डाउनलोड केलं, त्याला किती इम्प्रेशन्स मिळाले, इथे आले नंबर्स. ना तू एक डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे, तू प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे, हे नंबर्स तुला किती रेलेव्हंट आहे. इफ पीपल हॅव लाईक्ड युअर पोस्ट, हॅव दे परचेस्ड इट, त्यांनी लाईक केल्यामुळे इज युअर बिझनेस ग्रोइंग. तर हे जे स्मॉल डेटा पॉइंट्स आहेत, हे जे स्मॉल डेटा पॉइंट्स आहेत हे तुम्हाला तुमच्या बिझनेसला डिस्क्राईब करतात. तर डेटा अनालिटिक्स फील्ड इन अ सिम्पल लँग्वेज इज बीइंग क्लासिफाईड इनटू प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स अँड प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. सो व्हॉट आय हॅव डन राईट नाउ, आय हॅव डायग्नोज्ड likes, impressions, posts, simple numbers, 2 digit, 3 digit, in lakhs. ह्या नंबर्सला समजून घेऊन त्याची ॲक्शनेबल इन्साइट्स. इफ आय एम नॉट गेटिंग इनफ डाउनलोड्स, इफ आय एम नॉट गेटिंग इनफ लाईक्स, वेअर इज द इश्यू. इफ आय एम गेटिंग टू मच लाईक्स बट द सेल्स इज नॉट डुईंग वेल, व्हॉट इज द इश्यू. त्यामुळे प्रत्येक वेळी एक क्वेश्चन, रेलेव्हंट क्वेश्चन डोक्यात असायला पाहिजे आणि अड्रेसिंग दॅट क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ डेटा इज नथिंग बट युअर डेटा. येस येस. आता करेक्ट. आधीचे डिसिजन्स होते इंट्युशन बेस्ड. लास्ट संडेला इतका सेल्स झाला, या संडेला ±10 इतका होईल. सो दिस इज जजमेंटल अँड नेव्ड जजमेंटल. बट नाव देर इज अ पॉवर ऑफ टूल्स अँड सॉफ्टवेअर्स अँड AI. येस येस. आता तुमचे डिसिजन्स फास्टर होतील, मोर अक्युरेट होतील.
दॅट इज द पॉवर ऑफ डेटा. आणि मी सांगितल्याप्रमाणे आज तू एक ऍप डाउनलोड करतेस तेव्हा तुझी इन्फॉर्मेशन अराउंड 8000 तुझे डेटा पॉइंट्स सर्क्युलेट होतात. ही आहे पॉवर डेटाची. बट अगेन हे फील्ड सुंदर आहे. हे सतत इव्हॉल्व्ह होणारं फील्ड आहे. आम्ही हा जेव्हा विषय घेतला तेव्हा आमची आधी डिलिव्हरी मायक्रोसॉफ्ट एक्सेल, SPSS, SAS अशा सॉफ्टवेअर्स निघायचे. आता त्यात बदल होत गेले. आम्ही त्यातनं R ऍड केला, पायथन ऍड केला. We are doing data visualization with Tableau and Power BI and Qlik. एव्हर इव्हॉल्विंग, एव्हर चेंजिंग, एव्हर डायनामिक असं हे फील्ड आहे आणि इन्स्पायरिंग आहे. पण तुला असं वाटतं का की म्हणजे विद्यार्थ्यांनी या आता तू टॅब्लो हे जे म्हणालीस तर या गोष्टी शिकण्याची गरजच आहे का अगदी? म्हणजे हे मस्ट आहे का? तुला काय वाटतं? तू ते दिवस आठव काही डिकेड्स आधी जेव्हा कम्प्युटर्स आलेत आणि आपल्याला ते नव्हतं शिकायचं. अच्छा. चेंज इज मस्ट. हो. ज्या प्रकारे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, PPT आणि वर्ड इसेन्शियल होते त्याच प्रकारे सध्या त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना डेटा व्हिज्युअलायझेशन, टॅब्ल्यू, पॉवर BI ही मस्ट स्किल्स त्यांना हे आलंच पाहिजे. आता जर का तुझा प्रश्न असेल की हे काय आहे टॅब्ल्यू किंवा पॉवर BI एक्झॅक्टली आहे, एक्झॅक्टली हे काय आहे, तर Tableau is established long back in 2000, whereas Power BI is a Microsoft product. आणि दोन्ही हे डेटा व्हिज्युअलायझेशनचे BI tools आहे, बिझनेस इंटेलिजन्स टूल्स आहे. सो व्हॉट डू दे डू? तर तू हे ऐकलंच असशील, अ पिक्चर इज वर्थ 1000 words. येस येस. सो मी तुला असं एका पेपरवर 7, 3, 10 असं लिहून देईन आणि तुला सांगेन याचं थोडंसं इंटरप्रिट कर. डिफिकल्ट आहे ना, अनस्ट्रक्चर्ड आहे, पण त्याचंच मी तुला एक पिक्टोरियल रेप्रेझेंटेशन देईल आणि तू म्हणशील अरे 7ची फ्रिक्वेन्सी इथे जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू 3 किंवा मी तुला एखादं पाय चार्ट देईन. तर तुझं डिसिजन जास्त पटेल, इम्पॅक्ट जास्त आहे, इम्पॅक्ट जास्त आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्टार्ट केलं की डेटा इज कमिंग फ्रॉम व्हेरियस मोड्स, डेटा इज कमिंग ॲज वर्ड्स, युअर कोड्स, द रिमार्क्स दॅट यू मेक ऑन सोशल मीडिया, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डेटा येतोय, त्याला अनालाइज केलं. इट इज इन मेगा, एक्झा, बाइट्स. तर एवढा डेटा अनालाइज झाला पाहिजे आणि तो व्हॉल्युमनच डेटा अनालाइज कसा करायचा शॉर्टेस्ट ड्युरेशन मध्ये. आणि म्हणूनच आपल्याला हे टूल्स आहेत, त्यांचं नाव आहे टॅब्ल्यू आणि पॉवर. यामुळे आपण लार्ज डेटा सिम्प्लिफाईड व्हिज्युअल्स बघू शकतो आणि अक्युरेट डिसिजन मेकिंग पॉसिबल. व्हेरी गुड. रिअली प्रत्येक विद्यार्थ्याला यायला हवं किंवा जो बिझनेस मध्ये आहे, ज्याच्या लाईफमध्ये डिसिजन मेकिंग आहे. आय लाईक नॉट जस्ट विद्यार्थी, डे टू डे लाईफ मध्ये पण मी स्क्रीन टाइम किती घालवला, मी जिम मध्ये किती वेळ होते, माझं स्लीप टाइम काय, ते जरा नंबर्स दे गिव्ह मी इनसाइट. ओके, इज दिस मच ऑफ स्क्रीन टाइम इन अ वीक इज गुड और बॅड. म्हणजे तसं जसं आता युट्यूबमध्ये आम्ही बघतो अॅनालिटिकल डेटा की बाबा किती लोकांनी व्ह्यू केलेले आहेत किंवा किती सबस्क्रायबर झालेले. सो what do I improve? So next is just look at the data points. The next is what do we do to improve it? So what is your objective? येस. पण विद्यार्थी म्हणजे कॉलेजचे स्टुडंट्स जनरली अॅनालिटिक शिकताना थोडेसे कन्फ्यूज असतात किंवा त्यांना तू कसं पटवून देतेस की एक्झॅक्टली हे का गरज आहे? तुला असं काही अनुभव आहे का की विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे, मग त्याच्यानंतर तू सांगितल्यानंतर त्यांना हे पटलेलं आहे? सिन्स या फील्डची डिमांड आहे तर बिझनेस अनालिटिक्स स्पेशलायझेशनची पण डिमांड आहे. अराउंड 300+ स्टुडंट्स ऑप्ट फॉर दिस स्पेशलायझेशन बिकॉज मार्केट इज डिमांड. येस. तू अतिशय क्लिअरली म्हटलंस की नंबर्स एन्झायटी देतात. येस, युअर राईट. इनिशियली हे मोठे प्रेडिक्टिव्ह अल्गोरिदम्स, ML अप्रोच, यांचं टेन्शन येतं. खरं, डेफिनेटली येतं, पण स्कोप पण तेवढाच आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड नसला तरी हे स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता. ओके, आता हाऊ डू आय मेक इट सिम्पल? तिथे माझं स्किल्स येत आहे. बरोबर. So I'm known for breaking complex things and making it simple. Yes. And if that is being done, that is the beauty of my profession. Yes. Yeah. Yes. Analytics is tough, I tell them, but it is worth learning. म्हणजे एकदा तुम्ही त्याच्यामध्ये शिरलं, एकदा तुम्हाला ते कळलं की तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट चांगला निर्माण होतो. आणि ॲज आय सेड कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करायला लागणार, कंटिन्युअसली वाचावं लागणार.
the amount of training that I myself have done in COVID time, I think I was busy approximately every day for 12 to 14 hours, upgrading myself. रिअल आणि अपग्रेड व्हावंच लागतं. व्हावंच लागणार आहे. हा फील्ड चेंजिंग आहे. चेंजिंग आणि चॅलेंजिंग पण चॅलेंजिंग आहे. आता रिमी मला असं विचारायचं होतं की ॲक्च्युली बिझनेस म्हणजे व्यावसायिकांकडे जाऊन त्यांचा डेटा तू ॲनालाइज करते आणि त्यांना तू एक्झॅक्टली हेल्प करते की तुमचं प्रोडक्शन कसं वाढेल. तर हे MDP दॅट टाईज मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हे जे आहेत त्यांना देत असेल. तर तुला असं वाटतं का की त्या ह्याच्यामुळे खूप फरक पडतो की तुझा असा काही अनुभव आहे का की इतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन तुला काही अनुभव आलेला आहे. कारण नॅचरली आज हे तुझं फील्ड एवढं आहे, तुझा एक्सपिरियन्स एवढा आहे, 23 वर्ष मला वाटतं तू या क्षेत्रामध्ये आहेस. तर मग तुझा असा काही कंपन्यांचा अनुभव सांगशील का? आता KG Somaiya इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांची एक सक्षम ब्रांच आहे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि वी आर ऑल कॉर्पोरेट ट्रेनर्स. सो फ्रॉम लास्ट 6 months I would have conducted around 5 to 6 corporate trainings. To name few, one was at Motilal Oswal, Shulke International, Godavari Biorefineries, and JB Pharma. All are well known. All are well known. All were challenging. Yes. They come up with a typical business problem. Either they want to improve business or second they want to train and upgrade their employees. Yes. जी मुलं MBA करतात आहेत त्यांना ते अपग्रेडेड एज्युकेशन मिळतं. पण जी आता नोकरी करतात आहे हाऊ डू दे अपग्रेड देमसेल्फ? सो दे कम टू देअर अल्मा मॅटर म्हणजे त्यांच्या ऑर्गनायझेशनकडे. तर त्यातला मला एक छान अनुभव द्यावा असं वाटेल. वेन वी डिड दिस फॉर गोदावरी बायोरिफायनरी. त्यांचा इश्यू होता त्यांचं इथॅनॉल इम्पोर्ट जे करतात त्यांना ते हाऊ डू दे मेक इट फास्टर, हाऊ डू दे मेक डिसिजन फास्टर, हा त्यांचा एक बिझनेस इश्यू. आणि सेकंड प्रॉडक्ट त्यांचं होतं प्रोपाइल ॲसिटेट. तर हे डिस्कशन आमचं अराउंड 4 महिने चाललं आणि 16 to 17 hours was the time that they used to take in forecasting the model about ethanol import. आणि आम्ही त्या डेटावर काम केलं आणि वी यूज्ड AI and we used some machine learning algorithms. I myself used Google Colab and we convinced them or we told them the difference in analysis and accurate analysis using tools and technology and using their traditional methods. तर इथे आम्ही फोरकास्टिंग टेक्निक अप्लाय केलं होतं. आम्ही 3 कलिग्सनी हा प्रोजेक्ट पूर्ण केला आणि छान सक्सेसफुल झाला. व्हेरी गुड. दुसरा माझा प्रोजेक्ट होता जो आम्ही शुल्के इंटरनॅशनलसाठी केला. शुल्के इज अ व्हेरी एस्टॅब्लिश 100+ year old organization and they are into healthcare and their products are used in ICU for example something like sanitizer. So Shulke came up with the business problem that they wanted to train their immediate hospital members like doctors, CMOs and encourage them to do a proper decision making. तर तो प्रोजेक्ट पण माझा 6 ते 7 महिने काम चालला आणि आताच मी त्याचं कोची आणि मुंबई इथे ट्रेनिंग घेतलेलं आहे माझ्या एम्प्लॉईसाठी. तर तिथे वाईल डिस्कसिंग विथ दीज डॉक्टर्स वी केम टू नो दॅट हँड सॅनिटायझर हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट त्यांचा जो प्रॉडक्ट होता तो उत्कृष्ट क्वालिटीचा असणं गरजेचं आहे. त्याचा WHO क्रायटेरियाने गाइडेड असला पाहिजे आणि म्हणजे ड्राईंग टाइम. तर आम्ही त्यात काही डेंटिस्टचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्याचे जर का आमचा ग्लव्ह स्टिकी झाला तर मग सॅनिटायझरने देर इज नो पॉईंट, देर इज अ डिले, नेक्स्ट पेशंटला बघण्यात वेळ जातो. बरोबर. तो असे इन्साइट्स मग आमच्या रिसर्च मेथड्सने आले. वी कंडक्टेड इन डेप्थ इंटरव्ह्यूज विथ डॉक्टर्स आणि हा जो डेटा आहे मग मी पॉवर BI प्रेझेंट केला त्याच्या एम्प्लॉईज. प्रत्येक MDP हा एक वेगळा विचार, वेगळं संशोधन आहे. हा एक वेगळा विषय आहे ज्यात माझं थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेज मी वापरते, BI टूल्स वापरते आणि आम्ही त्या कंपनीजला सोल्युशन देतो. त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेन करतो ऑन लेटेस्ट टूल्स अँड टेक्निक्स. सो when I did it for Power BI, around 28 of them wanted to relearn performance. Similarly, JB Pharma, मोतीलाल ओसवाल त्यांनी इमिजिएटली त्यांचा बॉन्डचा डेटा घेतला आणि क्विक अनालाइज केला युझिंग पॉवर BI. त्यामुळे रिसेन्सी इन द फील्ड इज पॉसिबल विथ MDP प्रोग्राम्स. आणि अलॉंग विथ माय रेग्युलर फॅसिलिटेशन ऑफ माय सब्जेक्ट्स आय लव्ह कंडक्टिंग मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम.
प्रोग्राम्स. म्हणजे याचा त्यांचा कंपनीला प्रॉपर निर्णय घेण्यासाठी खूप मदत होते म्हणजे. आणि कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही व्यावसायिकाला आपला बिझनेस किती चांगल्या प्रकारे फास्टली डेव्हलप होईल तर त्याचा उपयोग तुमच्या याच्यामुळे खरं तर फारच त्याला फार मदत होत असेल खरं. डेटा अनालिटिक्स, बिझनेस अनालिटिक्स हा एक एरिया. नंतर बिझनेस एथिक्स, कम्युनिकेशन स्किल्स, सस्टेनेबिलिटी, असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत ज्यांच्यावर ट्रेनिंग देण्यात येतं. ओके ओके. मग हे सगळं तुमच्या डेटा अनालिटिक्स मध्येच मोडतं? नाही, डेटा अनालिटिक्स हे वेगळं आहे आणि हे वेगळं. एथिक्स, बिझनेस एथिक्स, ओके ओके ओके, सस्टेनेबिलिटी असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आय एम फ्रॉम बिझनेस बिझनेस. तर आता हे मी आता ऐकलं तुझ्याकडनं AI बद्दल, तर मला तेच विचारते, आता AIचं जग आहे खरं सगळीकडेच. तर AI आणि अनालिटिक्स हे दोन्ही आता मला वाटतं सायमल्टेनियसली चालत असेल तर त्याचा याच्यामध्ये खूप उपयोग होतो ऑलरेडी. म्हणजे दोन्ही चालूच आहे, दोन्ही एकत्र आहेच, पण त्याचा उपयोग या बिझनेस अनालिटिक्समध्ये होतो? नक्कीच होतो. पण इथे माझे थोडेसे विचार आणि क्लिअर. ओके. I can't give my data to AI and tell it to analyze it. जोपर्यंत माझे स्वतःचे क्वेश्चन्स क्लिअर नसतील, जोपर्यंत मला माहिती नसेल की या डेटाचं करायचं आहे. सो हाऊ वी स्टार्टेड, वी सेड आय वॉन्ट टू डायग्नोज द डेटा, डिस्क्राईब द डेटा और प्रेडिक्ट द डेटा. आय शुड हॅव अ प्रॉपर क्वेश्चन अँड डेटा अँड देन आय कॅन यूज AI ॲज माय एक्सटेन्शन. मला स्पीडअप करायचं काम, डेफिनेटली यूज AI, बट यू कॅनॉट ट्रस्ट इट कम्प्लिटली. यू हॅव टू हॅव अ नॉलेज ऑफ दॅट सब्जेक्ट, of that data, those numbers have clean that data. You have to know the fields of those data to put it in AI. आणि जुलियस सॉफ्टवेअर्स आहेत ज्याने ते फास्टर होऊ शकतो. But sometimes it fails. Sometimes the values are so random. Training testingचा बॅलन्स नसतोच. Values are repeated. So you can't completely trust it. I am still of the old school म्हणता येईल तुला की अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट, एक्स्ट्रॅक्टिंग इज इम्पॉर्टंट अँड देन कम्युनिकेटिंग इज इम्पॉर्टंट. म्हणजे AI चा उपयोग होतोच, पण त्याच्यापेक्षा वन मस्ट यूज इट ॲज युअर एक्सटेन्शन. आणि आता तर वर्ल्ड एजंटिक यायला पुढे गेलेलं आहे. सो आय हॅव समवन who is autonomously planning and executing for me. Wow. So all of us are here to use it properly. But foundation has to be clear. जे तुम्ही करताय त्याचं फाउंडेशन तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, तुम्हाला फिनान्स मध्ये वापरायचं, तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर ऑफ फिनान्स डेटा, हाईज अँड लोज, यू मस्ट नो बिफोर यू पुट इट फॉर AI. मग मला असं येतं की तुला आता आज हे तू व्यावसायिकांसाठी काम करते, ज्या कॉलेजसाठी तर तू पूर्ण हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी तुला कदाचित आउट ऑफ कॉलेज जावं लागत असेल, बाहेर पुढे जावं लागत असेल. तर मग तू सर्वप्रथम IAS, एक गाईड आहेस आणि प्रोफेसर आहेसच. मग हे सगळं तू मॅनेज कसं करते? बाहेर तर जावं लागतं, मग हे सगळं तू मॅनेज कसं करतेस? हा एक की प्रश्न आहे खरं बघायला गेलं तर महिलांच्या दृष्टीने. हो, हा खरंच की प्रश्न आहे आणि मला वाटतं जमून गेलं ते, आजपर्यंत जमलंय ते. आणि स्ट्रॉंग सपोर्ट आणि ट्रस्ट मला चांगले फार मिळालेले आहे. अच्छा. जसं ऑफिसमध्ये ट्रस्ट मिळाला तसं मला घरी पण पूर्ण सपोर्ट आहे. आज मला 2 मुली आहेत, मोठीचं नाव मेरी आणि छोटीचं रीना आहे. वाव. तर आता एवढ्यात मला ऑफर आली की तुम्ही AI टास्क फोर्स हेड करा. मला असं म्हणण्यात आलं की तुम्ही वी सिलेक्ट यू टू हेड दी AI टास्क फोर्स. मी घरी आले, डायनिंग टेबलवर आम्ही तिघी बसलो आणि विचारलं रीनाला मी ही अपॉर्च्युनिटी घेऊ का. तर सिम्पली माझ्या छोट्या मुलीचा प्रश्न होता, हा प्रश्न का आला तुझ्या मनात? तुला घ्यायलाच पाहिजे. म्हटलं अगं पण मग घरी आल्यावर मला तुमचं पण आहे ना, तुम्ही फूड सेंचुरी नाही, तुम्ही आता मला कामला जाणार. ती म्हणे आम्ही आमचं मॅनेज करू, मी दीदीला मॅनेज करीन, तिला तिचे फूड्स देईन, डोंट वरी, यू गो हेड. तर सपोर्ट मला घरी आहे. ओके, आता हे ट्रान्झिशन मल्टीटास्किंग मध्ये माझा ट्रस्ट होता एक 5-1 वर्ष. पण आता आय डोंट बिलीव्ह इन मल्टीटास्किंग. आता मला असं वाटतं आय हॅव टू फोकस ऑन फ्यू थिंग्स. जेव्हा मी प्रोफेसरच्या रोलमध्ये आहे तर आय हॅव टू reading, whether it is for MDPs or for my regular sessions, I have to focus there. When I'm with my kids, मला मुलांना वेळ दिलाच पाहिजे. Multitasking is difficult, पण
एका सक्षम वातावरणामुळे, माझ्या हजबंडच्या सपोर्ट, घरच्यांच्या सपोर्टमुळे ते जमलं. बाहेर जायचं डिसिजन असतं तर लगेच माझी आई येते सोबत. म्हणजे खरं तर मुलांना पहिल्यापासून या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे की मम्मी या सगळ्या गोष्टींमध्ये आहे, तर नॅचरली तसेच ते ग्रो झालेले असते. आणि अर्थात त्यांना या सगळ्या गोष्टींची आवड पण आता हळूहळू तुझ्या याच्यामुळे निर्माण झालेली असेल. आणि तुझ्या या सगळ्या कार्यामध्ये कदाचित आजकाल मुलं इतकी नेट सॅव्ही आहेत, तर त्याचा तुला याच्यामध्ये उपयोगही होत असेल. असं काही एखादं उदाहरण तुझ्याकडे आहे का की मुलांचा उपयोग तुझ्या या MDP मध्ये म्हणा, किंवा एका व्यवसायाकडे गेल्यानंतर तू ज्याला MDP करतेस त्याला त्याचा काय असं कधी पटकन असं माझी मुलगी म्हणाली होती, असं घरी मिस्टर म्हणाले, असं काही कधी उपयोग झालेला आहे? डेफिनेटली होतो. Yes. वेन आय स्पीक टू पीपल, तो कनेक्टेडनेस निर्माण होतो. वेन आय कनेक्ट माय फॅमिली, माय एक्सपिरियन्सेस विथ माय नॉलेज. येस. तर रिनायाचं एक्झाम्पल मी तिच्या मल्लखांबच्या व्हिडिओजने देते. आणि लेट मी टेल यू, जेव्हा मला कुठे बोलायचं असतं तेव्हा त्याचा एक फर्स्ट स्टेप मी माझ्या मोठ्या मुलीसोबत घेते. मिरियाची माझी मोठी मुलगी आहे, ती उत्कृष्ट बोलते, डिबेटर आहे लहानपणी कसं. तिचे पॉझेस, तिचे आयडियाज मला खूप कामात येतात. तर माझा फर्स्ट स्टेक असतो मिरिया थ्रू. मिरिया मी असं बोलणार आहे, वुड यू सजेस्ट. आणि तिच्या करेक्शन नंतर मग माझं तसं स्क्रिप्ट बनतं. तर मला असं वाटतं मी शिकते, अजून त्यांच्याचकडनं शिकते. म्हणजे उद्या असं म्हणायला पाहिजे की ही मिरियाची आई, असं उद्या कदाचित होईल. म्हणजे आता संजीवनीची मुलगी असं म्हणण्यापेक्षा उद्या ती मिरियाची आई असं होईल कदाचित. कारण तुझा हा जर नॉलेज आहे हे त्यांच्या समोर आज येतच आहे. त्यामुळे उद्या असं व्हावं असंही प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की मुलांच्या नावाने आपल्याला ओळखलं जावं. तर आज शिक्षिका, आई आणि कॉलेजचे प्रोफेसर हे सगळं तू निभवते आहेस. तसे तुझे छंद पण आहेत. मला असं वाटतं तू बाईक चालवते आणि गाण्याची आवड. तर मग हे सगळं तू कसं, म्हणजे गाण्याची आवड, बाईक आणि याचा उपयोग तू तुझ्या म्हणजे मनशांतीसाठी किंवा आवड जोपासताना तुला याचा उपयोग होतो का, की या आवडीमुळे तुला तुझ्या या व्यावसायिकावर किंवा तुझ्या या प्रोफेशनवर कसा उपयोग होतो त्याचा तुला? कारण शेवटी प्रत्येक आवड जी आहे ती इनर आवड असतेच. ती ज्याला आपण म्हणजे कधी कधी डान्सची आवड आहे, ती डान्स केला तर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. तसं तुला या सगळ्या दोन्ही गोष्टींमुळे तुला तुझ्या प्रोफेशनमध्ये त्याचा उपयोग होतो? नक्कीच होतं. मला माझ्या दोन्ही हॉबीज, बायकिंग, रायडिंग आणि सिंगिंग. बायकिंगमुळे मला स्वतंत्रचा अनुभव येतो. अच्छा. सेन्स ऑफ फ्रीडम असं मला वाटतं. आणि सिंगिंग हे थोडं भावनांशी रिलेटेड आहे. आणि त्या दोघांचे जेव्हा समन्वय होतो तेव्हा मला असं वाटतं मला लाईफमध्ये बॅलन्स आलेलं आहे. तर सर्वसाधारण जसं सगळ्यांना थोडंसं स्ट्रेस होतो तसं मलाही होतो. माझं स्ट्रेस बस्टर आहे, खाली जायचं, सायकल काढायची आणि आपलं 5-7-8 किलोमीटर ड्राईव्ह करून यायचं. ती अनुभूती वेगळी आहे. किंवा शनिवार असेल तर आपल्या छोट्या मुलीसोबत बायकिंगला जायचं, किंवा संध्याकाळ झाली की आपल्या वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत थोडी गाणी म्हणायची. व्हेरी रिलॅक्स. आणि आज ते गरजेचं आहे असं मला वाटतं. दिस इज जस्ट लाईक मेडिटेशन. त्या याच्यामध्ये आपण जर गेलो नंतर आपण आपल्या याच्यामध्ये इतकं हरवलेलं असतो की ती जी मनशांती मिळते त्याचा उपयोग आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये होतो. व्हेरी गुड. कारण आज तुझं एक क्षेत्र इतकं वेगळं आहे, इतकं म्हणजे प्रेरणादायी आहे खरं तर. मला आता असं विचारायचं आहे की तू PhD करणं एक्झॅक्टली आणि PhD गाईड असणं याच्यात काय, म्हणजे काय फरक आहे किंवा काय सांगशील? मी PhDला एनरोल केलं 2007. ओके. आणि मग मला 2008ला वेळ झाली. थोडं लांबलंच आहे. जनरली PhD करायला 5-6 वर्ष लागतात. पण मी सबमिट केली 2012. पण वेळ जास्त लागत होता, मूल लहान होतं. तसं पाहिलं तर माझ्या घरचं वातावरण शैक्षणिक. आम्ही तिघी सिस्टर्स, माझ्या 2 सिस्टर्स NIT आणि गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनियर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. आणि त्यांनी बँक ऑफ अमेरिका, थर्मो फिशर, इन्फोसिस अशा प्रख्यात कंपनीजमध्ये काम केलेलं आहे. माझे बाबा हे बँक ऑफ इंडिया 52 ब्रांचेसचे हेड होते जेव्हा मी गट रिटायर्ड. माझ्या आईने लग्न झाल्यानंतर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण हा आमचा बेस फाउंडेशन. तर जेव्हा माझी PhD पुढे सरकत नव्हती फॉर व्हेरियस रिझन्स, मी माझ्या बाबांना बोलत घेतलं मुंबईला. आता बापू सेहत के लिए तो हानिकारक है. जे डिसिप्लिन पप्पा असायचे आधी लहानपणी, त्यांच्यामुळे आपण शिकलो. जेव्हा अलेक्सा नव्हती आणि गझल नव्हता, फक्त पप्पांचा एक आवाज, संजू 3:30, शिल्पा 4:30 वाजता आणि 5:30ला स्वीटी. आणि सगळ्या उठून अभ्यासाला लागायचं.
ते हानिकारक बाबू आता आपल्याला हवे. हो. आणि ही वॉज देअर विथ मी फॉर 6 months. त्या शिस्तीत डिसिप्लिन मध्ये माझं लास्ट सबमिशन झालं. त्यामुळे तो प्रवास मोठा होता. PhD इज अ व्हेरी डिफिकल्ट जर्नी. मला सेल्फ मोटिवेशन लागतं आणि सपोर्ट लागतो. तो मला माझ्या बाबांकडून मिळाला आणि ते आम्ही कम्प्लीट केलं. आणि आज मी 4 स्टुडंट्सची PhD गाईड आहे. सुरेख त्यांनी टॉपिक्स निवडलेले आहेत. अजित इज वर्किंग ऑन रिव्हर्स लॉजिस्टिक्स. Mupika is working with ICSA and currently she is working on women empowerment after digital transformation. It's a very big काम चालू आहे. Manal is working on AI, the role of AI in recruitment and hiring. Wow. Whereas Devanshi is working with EdTech and her focus is on SMEs. Wow. तर चौघांचेही व्हॅलिड टॉपिक आहे. आणि when you are PhD guide, मला असं जाणवायला लागलं की नव्याने मीच PhD करते. ही हा चॅलेंजिंग प्लेस आहे. चॅलेंजिंग प्लेस आहे. त्यांना त्यांचं काम करायचं, माझं काम आहे गाईड करणे, वेळोवेळी अपडेट करणे. म्हणजे थोडक्यात ज्याला तुझी PhD होताना तुला ते वडिलांचं सपोर्ट मिळाला, पण ते खरं त्यांचं जुनं हे आठवलं की वडिलांनी ज्याला आपलं चर्रेट अभ्यासाला बस हे जे म्हणणं आहे ती शिस्त लावली. आणि त्यांचा जो आवाज आहे ते एक असतं ना की कुठेतरी एक धाक, त्या धाकामुळे तुझं खरं तर म्हणजे पूर्ण फोकस झालं की नाही आपल्याला हे कम्प्लीट करायचं. संसारामध्ये माणूस तर खूप तसं बिझी होऊन जातो, आता करू नंतर करू असं करत ते वर्ष वाढत गेली. पण ते जर आले नसते तर कदाचित मग ते आज इथपर्यंत पोहोचले नसते. म्हणजे हा रिअली यू आर डॅम लकी की तुला घरात शैक्षणिक वातावरण तर आहेच आणि आज आईवडिलांचा सपोर्टही मिळाला. पण आणि सगळ्यांना मिळतोच तसा, फक्त हे कसा त्याचा उपयोग करून घ्यावा हे तेवढंच महत्वाचं. सो रिअली मीन्स कॉंग्रॅट्स की तू रिअली एक तुझं हे उदाहरण इतकं सगळ्यांसमोर आहे ना की आज डॉक्टर संजीवनी असं म्हणताना खूप अभिमान वाटतो. ती माझी मैत्रीण आहे त्याचाही जास्त अभिमान आहे. आणि आता आम्ही तरी तुला की संजू हे म्हणतो ते तर अगदी बालमैत्रीण असल्यासारखं. आजचे युवक युवती जर ज्यांना या क्षेत्राकडे जर जायचं असेल तर तुला काय संदेश द्यावा असं वाटतं? म्हणजे एक्झॅक्टली तू काय सांगशील? आज तू व्यावसायिकांचं पण बघते आहेस, स्टुडंटचं पण बघते आहेस, त्यांना गाईड पण करते आहेस, तू रिसर्चर सुद्धा आहेस. तर मग समाजामध्ये काय बदल घडून यावा? समाजामध्ये बदल घडवायचा आहे, सगळ्यांनाच मिळून करायचंय. कारण हे मी फक्त तुझी माझी किंवा काही लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. सिम्पल इन्स्टन्स मला इथे द्यावासा वाटेल. जेव्हा मी हिंदी वाचायचो 5th and 6th, तर मला आणि माझ्या मोठ्या मुलीला वाटायचं की हा चॅप्टर इथे अनफिट वाटतंय. मी खरंच असं व्हायचं का? तर मी तिथे न थांबता मी लेटर लिहिलं स्कूल प्रिन्सिपलला आणि CBSE बोर्डला. व्हॉट हॅज हॅपन्ड इन पास्ट इज इम्पॉर्टंट, पण कॅन बी अपग्रेड करताना लेट अस लर्न फ्रॉम सम पॉझिटिव्ह स्टोरीज. ह्यात काही नवीन पर्सनॅलिटीज आलेल्या आहेत ज्यांनी इन्फ्लुएन्स केलेलं आहे, ते ऍड करता येईल का? त्यामुळे समाजात बदल घडून आणायचा असेल तर एक माझ्याकडे ऑप्शन होतं की मी बाकीच्या आयांशी बोलेल आणि किती बोरिंग हा चॅप्टर आहे, कुठलं काय. पण ऍक्शन ओरिएंटेड मॉम रिॲक्शन घेतली, काय होते. त्यामुळे आपल्याला हा सगळ्यांना मिळून हा बदल घडवायचा आहे, ते प्रायोरिटी असलं पाहिजे. युवकांबद्दल मला सांगायचं झालं तर दरवर्षी माझ्याकडे अराउंड 8 ते 10 मेंटीज असतात. आय बिलीव्ह इन ट्रान्सफॉर्मिंग स्टुडंट्स आणि ॲज अ फॉर्मल सेटअप आय एम इन टच, माय मेंटर इज इन टच विथ 8 to 10 students. They are brilliant, but at the same time they are distracted. Focus is lost. Focus is lost. But if you communicate them frequently, they feel free. So एक काही वर्षाआधी they were free with Headspace or Mindspace, mental healthचे apps, but not with people. मला असं त्यांना सिम्पली म्हणायचंय, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला बोलावं असं वाटलं बोला आणि एक्सप्रेस करा. मी कम्फर्टेबल. तर युवकांना मला एवढंच म्हणायचंय की रादर दॅन बर्निंग देमसेल्व्हज इन सोशल मीडिया, हा खूपच कॉमन सल्ला वाटेल सगळ्यांना. इव्हन ॲडल्ट्स आर इनटू दॅट. लेट मी अपग्रेड मायसेल्फ. मी कालच्यापेक्षा आज कशी बरी असेल. मला आजही वाटतं आय नो नथिंग इज माय प्रिन्सिपल. आय एम डेव्हलपिंग एव्हरी डे अँड आय एम लर्निंग एव्हरीथिंग. सिमिलरली मला यंगस्टर्सला तेच सांगायचंय, डेव्हलप युअर स्किल सेट, develop yourself rather than looking at others' posts and getting jealous or stressful.
then with yourself. What new skill set that I have added to my basket? This is important. म्हणजे असा चेंज आला तर आपण सगळे मिळूनच बदल घडवून आणू शकतो. मी बदल घडवण्यासाठी म्हणजे सगळ्यांनी खरं तर एकमेकांशी संवाद साधायला आणि प्रत्येक वेळेला मला हे माहिती आहे पेक्षा मी याच्यामध्ये अजून काय चांगलं माहिती करून देऊ हे ज्याला संवाद साधता येईल म्हणजे कारण ते फोकस नसतात सोशल मीडियामुळे ते आज डिस्ट्रॅक्ट झालेल्याचा अनुभव म्हणाले तर त्याच्यावर बदल घडवण्यासाठी संवाद फारच महत्वाचा आहे आणि तुम्ही तुमचं जसं आता तुझं नॉलेज अपग्रेड करणं फार महत्वाचं आहे. खूप छान म्हणजे हा संदेश आहे सगळे युवक युवतींना की तुम्ही तुमच्या सोशल मीडियामध्ये अननेसेसरी डिस्ट्रॅक्ट होण्यापेक्षा तुम्ही तुमचं नक्की काय पाहिजे की तुम्ही स्वतःला फोकस करा आणि तुम्हाला काय काय नक्की व्हायचं ते ठरवा आणि संवाद साधा आणि विचारत राहा की काय करायला पाहिजे. खूप छान. तर आता परत मी तुझ्या छंदाकडे वळते आहे. तर संजू तुला बायकिंगची आवड आहे आणि अर्थात गाण्याची आवड आहे. तर मी एक बायकिंग बद्दल थोडं अजून बोलायला आवडेल. बोल ना. रायडिंग बायकिंग मी तुला म्हटलं संजू इज अ डेस्टिनीज चाइल्ड. मला माझ्यावर ट्रस्ट लोकांनीच टाकलेला आहे. जसं मम्मी म्हणायची हा तू चालवू शकते तू चालवलं. माझं जेव्हा लग्न जुळलं ऑक्टोबर तेव्हा मी सासूबाईंना फोन केला आई मी कुकिंगचे क्लासेस लावू की कार शिकून घेऊ. तर यू कॅन ट्रस्ट इन मी. हा कुकिंग इथे सगळ्यांना येतं तू कार चालव मी कोणालाच नाही तुला आली पाहिजे. त्या पिरियडमध्ये तिथे प्रोत्साहनच मिळालं. दोन्ही फॅमिलीज मध्ये मी पहिली फेमिल होती जी मी ऍट द एज ऑफ 23 मुलं त्यानंतर बाकीचे प्रोत्साहन मला घरूनच मिळालेलं आहे. आणि मी आणि माझी छोटी बहीण आम्हाला रेग्युलर गाडी नकोच होती आम्हाला गिअर्ड बाईक असावी होती. आता तो विचार आहे आमचा आम्ही 31 वर्ष आधी हा आम्ही विचार करतोय की आम्हाला रेग्युलर ऍक्सिलेटर वाली गाडी नको आम्हाला गिअर्ड बाईक हवी आणि ती आमच्या पप्पांनी ऐकली आणि आम्हाला दिली. तेव्हा आपले माइलस्टोन्स असायचे त्यांचं छान मार्क्स मिळाले अशी गाडी ट्वेल्थला मिळाले तर ती गाडी तसं आम्ही दोघींनी अचीव केलं. आणि म्हणूनच मी जे म्हटलं की स्ट्रेस फ्री वाटणे सेन्स ऑफ फ्रीडम असणे स्वतंत्र वाटणे रायडिंग आणि बायकिंगमुळे फील येत होतो. आजही निघते मी गाडी. सिंगिंग हो ही माझी हॉबी आहे. मला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही एक हॉबी म्हणून मी ऐकलंय तुझं गाणं म्हणूनच मी अगदी म्हणतं की आजच्या या कार्यक्रमाचं आपण शेवट करायचं झाला तर तुझ्या या गाण्याने करू एखादं छानसं गाणं म्हणजे एक कडवं तरी आम्हाला ऐकव. काही चॉईस आहे का तुझी? नाही तू सांग तुला जे आवडतं ते अगदी सगळीच गाणी तू छान म्हणते मला माहिती. हे जसं कठीण प्रश्न आहे हा सगळ्यात मला वाटतं आजपर्यंतचा. आणि याची माझी तयारी नाही आहे का ठीक आहे. हे गाणं छान आहे क्लोज आहे मला वाटतं मी आधी म्हटलेलं असेल. एकाच ह्या जन्मी जणू जुनी नवे जन्मी एकाच ह्या जन्मी जणू जुनी नवे जन्मी हरवेन मी बहरेन मी हरवेन मी बहरेन मी शिशिरात मी उगवेन मी एकाच ह्या जन्मी जणू नवे जन्मी. वाव. आणि अगदी खरं ते तुला साजेचं गाणं तू घेतलंयस. आणि खरोखर मंडळी आज ही एका जन्मामध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन शिकून परत नवीन ती जन्म घेते असं वाटतं खरं तर. मंडळी तुम्हाला आजची ही ओळख कशी वाटली की संजीवनी फक्त ज्ञानच वाटत नाहीये तर तिच्या विचारातनं असं जाणवतंय खरं तर तुम्ही हे ज्ञान वाटा आणि सगळीकडे तुमच्या ज्ञानाचा उजेड द्या हे तिने आज तिच्या आपल्या संवादातनं सांगितलेलं आहे. तर संजयने आज तू या आपल्या ओळख या सेगमेंटमध्ये आलीस आणि आपल्या या सगळ्या मैत्रिणींना तुझी ही डेटा अनालिटिक्स म्हणजे काय आणि तुझा प्रवास कसा आहे याच्याबद्दल सांगितलं आणि तुझी ही प्रेरणा सगळ्यांनी घेऊन त्यांनी सुद्धा या नवीन क्षेत्राकडे वळावं. आणि तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कधी जर त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर देतेच आहे. हिचाही तुम्हाला जर कधी गरज लागली तर हिचाही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आणि
हा जो प्रवास खरोखर इतका वेगळा आहे, इतकं वेगळं क्षेत्र आहे, चॅलेंजिंग आहे. तर असं चॅलेंज आपण महिला तर नेहमी जनरली स्वीकारतोच, घेतोच. तर असं हे चॅलेंज तुम्ही पण घ्यावं, महिलांनी घ्यावं, युवक तर घेतातच आहेत. तर त्यांनी या नवीन क्षेत्राकडे वळावं असं मी या निमित्ताने म्हणते. तर तुम्हाला ही ओळख कशी वाटली याबद्दल नक्की आम्हाला सविस्तर कळवा. आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. तर संजीवनी, खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.